नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते आणि दुसऱ्या दिवशी येतो ते धनतेरस, ज्याला काही ठिकाणी धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषसुद्धा असतो. या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं. धनतेरस म्हटलं की महिलांच्या मनात येतं की खरेदी. धनतेरसच्या दिवशी आम्ही हे आणणार आहोत, ते आणणार आहोत. तुमच्याकडे ज्या वस्तू नाही आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत, पण ज्या वस्तू गरजेच्या आहेत आणि मनाला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत त्याच वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. यावर्षी धनतेरस 19 ऑक्टोंबरला आहे. वार मंगळवार आहे. धनतेरसच्या दिवशी प्रदोष आला आहे. जेव्हा मंगळवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला भोम प्रदोष असं म्हटलं जातं. ह्या दिवशी भगवान शंकराची अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात पूजा केली जाते. आता या धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करणं, गुंजवर तरी सोनं खरेदी केलं पाहिजे, चांदी खरेदी केली पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती एकदम भक्कळ आहे त्यांनी हिरे मोती खरेदी केली पाहिजे. कोणी घर खरेदी करतं तर कोणी नवीन घरात प्रवेश करतं, कोणी गाडी खरेदी करतं तर कोणी सायकल खरेदी करतं. प्रत्येकजण यथाशक्ती आपल्या परीने खर्च करत असतं, पण याचा आनंद प्रत्येकजण लुटत असतो. आता असं झालं आहे ना, सोन्याचा भाव यावर्षी इतका वाढला आहे, 80,000 लवकरच गाठणार आहे आणि सर्वसामान्य माणूस एवढं सगळं घेऊ शकत नाही. महिलांचं असतं, आपण आपल्या पतीला सांगतो नाही मला सोनंच घ्यायचं आहे, धनतेरसला सोनं घेतल्यावर खूप चांगलं होतं. मान्य आहे, धनतेरसला सोनं घेतल्यावर अतिशय चांगलं असतं, पण प्रत्येकजण ते सोनं घेऊ शकतो का? गुंजभर सोनं घेऊ शकतो का? 1 ग्राम सोनं घ्यायला गेलं तर 8,000 लागतात, अर्धा ग्राम घ्यायला गेलं तर 4,000 लागतात. असेही काही लोक आहे जे 4,000मध्ये संपूर्ण दिवाळीचा किराणा आणून दिवाळी साजरी करतात. म्हणून ज्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ज्या गोष्टीचा मान आहे त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोने चांदी खरेदी करू नका. असेल तर डेफिनेटली खरेदी करा आणि त्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना सांगते तुम्हाला काय घ्यायचे आहे. आणि खरं तर ह्या वस्तू धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायच्या असतात. धनतेरसच्या दिवशी एक वस्त्र खरेदी करा. वस्त्र म्हणजे काय? तुमच्यासाठी कपडे, बायकोसाठी साडी. तुम्हाला माहिती आहे आजच्या काळात असेही काही घरं आहे ज्या घरात धनतेरसच्या दिवशी बायकोला 200-300ची तरी साडी घरातला करता व्यक्ती घेत असतो. कारण जोपर्यंत घरातील कुलस्त्री आनंदी राहत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सोनं चांदी हिरे मोती कितीही खरेदी करा, पण तुमच्या घरात काही माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही. कारण तिला आनंदी ठेवणं, तिच्यासाठी करणं हे सर्वप्रथम मानले जाते. आणि आजकाल महिलाही कधीही शॉपिंग करतात. आपण तेवढं आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग धनतेरसच्या दिवशी व्यक्तींनी घरातल्या स्त्रीला तुम्ही साडी घेऊ शकत नसाल तर आपल्या घरातल्या देवांना वस्त्र नक्की खरेदी करा. धनतेरसच्या दिवशी एक लाल रंगाचा वस्त्र तुम्हाला खरेदी करायचा आहे, जे तुम्हाला लक्ष्मीपूजनाला सुद्धा कामात येईल. आता गजंतलक्ष्मी घेताना ती जोडीने घ्यावी. गजंतलक्ष्मी ही अष्टलक्ष्मीपैकी एक मानली जाते. तुमच्या घरात नसेल तर तुम्ही आवर्जून गजंतलक्ष्मी खरेदी करू शकता. त्याचबरोबर शंख खरेदी करू शकता. श्रीयंत्र तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता. रुद्रयंत्र तुम्ही खरेदी करू शकता. पण सेवा होणार असेल तरच तुम्ही त्या वस्तू खरेदी करा. उगाचच घरात आणून ठेवण्यात अर्थ नाही आहे, आधीच सांगते. त्याच्याबरोबर धनतेरसच्या दिवशी धनाची देवी यांची पूजा करत असतो आपण. पण धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवीची सुद्धा पूजा करायची असते, जी आरोग्याची देवता मानली जाते. आणि धनतेरसच्या दिवशी त्याचाच जास्त महत्त्व आहे. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे आणि धनतेरसच्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. आता ताई, ह्या सगळ्या वस्तू धनतेरसच्याच दिवशी खरेदी करायच्या का? याच्यातली एकतरी वस्तू तुम्ही धनतेरसला खरेदी करा, बाकीच्या वस्तू तुम्ही कधीही खरेदी केल्या तरी चालेल. आता धन्वंतरीचा फोटो मी तुम्हाला सांगितला आहे कारण तुम्हाला याच दिवशी धन्वंतरीची पूजा करायची असते. कारण जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्या 14 रत्नांतून धन्वंतरी देवतासुद्धा प्रगट झाल्या होत्या. आणि खरं सांगू का, पैसाच म्हणजे काय, आपलं शरीर सुद्धा ही खूप मोठी संपत्ती आहे.
त्याला जपणं हे प्रथम कर्तव्य आहे. शरीर चांगलं असलं तर माणूस जगाच्या पाठीवर काहीही करू शकतो. त्याचबरोबर एक मातीची लक्ष्मीची मूर्ती धनतेरसच्या दिवशी खरेदी करायची असते. तुम्ही छोटी घ्या, मोठी घ्या, बाजारात उपलब्ध आहे. बरेच वेळी असं होतं, ताई आमच्याकडे चांदीची लक्ष्मी आहे, मग आम्ही ती मातीची लक्ष्मी आणू का? पण लक्ष्मी पूजन करत असतो तेव्हा त्या मातीच्या लक्ष्मीला महत्त्व आहे. दिवाळीच्या काळात मातीच्या लक्ष्मीला तेवढंच महत्त्व आहे. लक्ष्मीची मूर्ती घेताना लक्ष्मीची मूर्ती उभी घेऊ नका, ती बसलेली असावी, ती कमळात बसलेली असावी. काही ठिकाणी दिवा धरलेली असते किंवा काही ठिकाणी ते पैसेच्या माठची मूर्ती असते. तुम्ही कुठलीही खरेदी करा. चला आता तिसरं महत्त्वाचं म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपल्याला धने, ज्याला आपण धन म्हणतो, ते आपल्याला खरेदी करायचं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरचे धनेसुद्धा कोणालाही द्यायचे नाही. कुणी म्हणेल अगं आज मी धणे आणायला विसरली, मला धने दे. धने हा मसाल्याच्या पदार्थात वापरला जाणारा महत्त्वाचा भाग असतो. धने तुम्ही कुणाला द्यायचे नाही, पण हो तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी तुम्ही धने खरेदी करा. पहिला मान त्या धन्याला आहे, कारण धन्याची आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून अगदी 5-10 रुपयाचे धने तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी तुम्हाला धने खरेदी करायचेच आहेत. ताई तुम्ही सांगता धने देऊ नका, आमचे दुकान आहे. तुम्ही जेव्हा धने देता त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी मिळणार आहे. ज्याचा उद्योगधंदा आहे त्याला त्यामार्फत धन पैसा मिळणार आहे. आपण घरातून धने दिल्यावर आपल्याला कुणी धन आणून देणार आहे का? नाही ना. आता आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे शिरई. शिरई खरेदी करायची आहे. काही जण याला केरसुनी म्हणतात, तर काही जण आपण यांना झाडू म्हणतो. याला खूप महत्त्व आहे. हीच खरी लक्ष्मी आहे. दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी या सगळ्या गोष्टींना प्रथम मान आहे. नंतर अत्याधुनिक आपण झालो आहोत. आजकाल आपण झाडू घेतो, बिना डस्टचा झाडू घेतो, पण ही वस्तू विसरून जातो. ही वस्तू यालाच तर खरा मान आहे. आता याचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. ही लक्ष्मी तुम्ही आवर्जून खरेदी करा. धने, गूळ, लक्ष्मीची मूर्ती आणि झाडू या वस्तू तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत. झाडू खरेदी करायला गेले तर 20-30 रुपयात येईल. आता नंतर आपल्याला खरेदी करायची आहे मिठाची पुडी. लक्ष्मीच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी त्याची पूजा केली जाते, त्याचा मान आहे. आता याचं कारण काय? मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतामध्ये आपण ऐकलं होतं की जेव्हा स्वयंपाकात मीठ नव्हतं तेव्हा सगळा स्वयंपाक बेचव लागलेला असतो, पण जेव्हा त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडतो तेव्हा अन्नाला चव येते. हे त्या मिठाचे फायदे आहेत. म्हणजे अळणी अन्नसुद्धा चव आणायचे काम हे मीठ करत असतं. मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे, म्हणून तुम्हाला 1 पिशवी मीठ आणायचं आहे. या वस्तू तुम्हाला अगदी 100 रुपयात मिळून जाईल. माता लक्ष्मी आणि तुम्हाला आवडणाऱ्या मातीच्या वस्तूला सुद्धा महत्त्व आहे. त्याच्यामध्ये येतात ते काही ठिकाणी याला खण म्हणतात, काही जण मापलं म्हणतात, काही जण सुगडं म्हणतात. तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी 5 मापलं लागणार आहे, तर आपल्याला त्याची खरेदी करायचीच आहे. धनतेरसला सुद्धा लागतात, दिवाळीच्या दिवशी सुद्धा लागतात, म्हणून हे मापलं तुम्ही खरेदी करू शकता. कधी धनतेरसच्या दिवशी, कधी धनतेरसच्याच दिवशी. याच्यातल्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही आधी खरेदी करू शकता. या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करू शकता. पण लक्ष्मीची मूर्ती, त्याचबरोबर झाडू, धने, मीठ या दिवशीच खरेदी करायचे आहे. आणि मापलं सुद्धा. जेव्हा आपण झाडू खरेदी करायला जातो त्याचबरोबर तिथे एक सूप असतं, आम्ही सूप म्हणतो, कोणी सुपडं सुद्धा म्हणतात, ज्याने आपली बाजरी साफ करतो, ज्वारी साफ करतो, ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला पंत्यासुद्धा घ्यायच्या आहेत. मातीच्या पंत्या खूप सगळ्या लावा. मातीच्या पंत्या लावणं खूप छान असतं. या दिवशी तुम्हाला मनाला आनंद देऊन जाणारा ग्रंथसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. कुठला पण जो ग्रंथ तुमच्या घरात नाही आहे, ज्याचं पठण तुम्ही करणार आहात, तो ग्रंथ तुम्ही घ्या. धनतेरसच्या दिवशी सप्तधान्याची पूजा केली जाते. धान्य, कडधान्य, तर त्यांच्यापैकी एक तरी धान्य तुम्ही घरात आणू शकता. तर त्यामध्ये विविध प्रकारच्या डाळी आहेत.
तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, चणा डाळ आहे, चणे आहे, त्याचबरोबर कुठल्या पण प्रकारची डाळ, ज्वारी आहे, बाजरी आहे, हे धन आहे आपलं, ते शेतामध्ये पेरल्या जाते, त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते. आणि खरं तर धनतेरसच्या दिवशी हेच तर खरं धन आहे, याचीच तुम्हाला पूजा करायची असते. याच्यातील एक तरी डाळ 1 किलो, अर्धा किलो, पावशेर आणा. आता घरात किराणा भरलेला असणार आहे, कारण आपण साफसफाई केल्यानंतर किराणा भरलेला असतो, पण एखादी तरी थोडी डाळ तुम्ही आणा. आणि आता एक सांगायचं आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात ही दिवाळी व्हावी, तर दिवाळीची खरेदी करताना, पणत्या खरेदी करताना, काही मापलं खरेदी करताना, जी काही लक्ष्मी आपण खरेदी करतो तेव्हा भाव करू नका. आपण सोनं चांदी खरेदी करत असतो, स्वतःला कपडे छान घेत असतो, त्यांची पण तर दिवाळी आहे ना. ह्या वस्तू खरेदी करताना 5-10 रुपयाकडे खरंच नका बघू. रात्रभर दिवसभर ते लोक त्यांचं सामान घेऊन बसतात, त्यांचीही दिवाळी आहे, त्यांनाही त्यांचा भरभरून आनंद घेऊ द्या. आपल्याकडून 5-10 रुपयाची मदत त्यांना नक्की करा. हे करून त्यांच्या ब्लेसिंगसुद्धा मिळणार आहे आणि आपलीही दिवाळी छान होणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत. बस आजच्यासाठी इतकंच. आजची सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.